नमस्कार, मी मेघना घाग. सुपर प्राईम टाइम मध्ये आपलं स्वागत. मुंबई महानगरपालिकेत सध्या एका नव्या वादाला तोंड फुटलंय आणि हा वाद आहे महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांसाठी खरेदी करायच्या नव्या गाड्यांचा. अवघ्या 6 महिन्यांपूर्वी खरेदी केलेल्या ब्रँड न्यू स्कॉर्पिओ गाड्या आता पदाधिकाऱ्यांना नकोशा वाटू लागल्या. त्यामुळे आता या गाड्या बदलून महागड्या इनोव्हा क्रिस्टा गाड्या खरेदी करण्याचा प्रस्ताव थेट पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे पाठवला जाणार आहे. एका बाजूला करदात्या मुंबईकरांचा पैसा आणि दुसऱ्या बाजूला व्हीआयपी सोयी सुविधांची ही मागणी. काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहूयात. स्कॉर्पिओ नको, इनोव्हा हवी. मुंबई महापालिकेत व्हीआयपी गाड्यांवरून गदारोळ. पेडणेकरांचा हल्लाबोल तर खणकरांचे चोख प्रत्युत्तर. अवघ्या 6 महिन्यांपूर्वी खरेदी केलेल्या ब्रँड न्यू स्कॉर्पिओ गाड्या आता पदाधिकाऱ्यांना नकोशा वाटू लागल्यात. आता या गाड्या प्रवासासाठी सोयीच्या नसल्याची तक्रार करण्यात आली. त्यामुळे महत्वाच्या पदाधिकाऱ्यांसाठी नव्या इनोव्हा क्रिस्टा गाड्या घेण्याच्या हालचाली आता सुरू झाल्या आहेत. जानेवारी महिन्यातच लाखो रुपये खर्चून या स्कॉर्पिओ गाड्या खरेदी करण्यात आल्या होत्या. मात्र अवघ्या 6 महिन्यातच त्या गाड्या नकोशा झाल्याने महापालिकेच्या या उधळपट्टीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाते. रस्ते, खड्डे, पाणी आणि कचऱ्याच्या समस्यांवरून मुंबईकर त्रस्त असताना पदाधिकाऱ्यांच्या प्रवासाच्या आरामासाठी महापालिकेच्या तिजोरीवर पुन्हा नवा बोजा टाकला जातोय. यावरून विरोधकांनीही आता प्रशासनाला धारेवर धरलंय. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी पालिकेच्या या भूमिकेवर संताप व्यक्त केलाय. त्याच्यासाठी मुंबईकरांना लुटताय. या गाड्यांची आता 5 महिने झालेत, 5 वर्षासाठी गाड्या घेतलेत आणि तुम्ही आता ह्या तक्रारी करून जर आयुक्तांनी असं काही केलं तर आम्ही जे 4 वर्षासाठी तुमच्याकडे मागतोय श्वेतपत्रिका ती आम्हाला द्याच. हे काय चाललंय? आम्ही त्याच्यासाठीच मागतोय. असे कुठे कुठे तुम्ही खर्च करताय. आपले उपमहापौर, सगळे वैधानिक समितीचे अध्यक्ष, सगळ्यांना इनोव्हा गाडी पाहिजे. हट्ट करू नका, लोकांचे पैसे वाया घालवू नका. तुमच्या सगळ्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही इनोव्हा तुम्हाला पाठवतोय, आयुक्तांकडे पाठवतोय. प्रत्येकाने आपापली इनोव्हा न विसरता घ्या. ही बघा, इनोव्हा गाडी तुमच्यासाठी घेतोय. हा, एक 6 इनोव्हा पाहिजे. काकांकडे 3च इनोव्हा आहेत. शुक्रवारी अजून 3 इनोव्हा आणून देणार आहेत, तेव्हा पाठवीन. मात्र गाड्या विकत घेतल्या जात नाहीत तर त्या भाड्याने घेतल्या जातात असं स्पष्टीकरण सभागृह नेते गणेश खणकर यांनी दिलंय. आणि दर 6 महिन्यांनी असे प्रस्ताव येत असतात. यामुळे पालिकेवर फारसा भार पडणार नसल्याचं गणेश खणकर यांनी म्हटलंय. शिवाय उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे आमदार, खासदार, नगरसेवक नसताना देखील त्यांच्या ताफ्यामध्ये मर्सिडीज, BMW सारख्या गाड्या फिरत होत्या अशी टीका खणकर यांनी केली आहे. मुळात मुंबई महापालिकेमध्ये कुठल्याही नवीन गाड्या विकत घेण्यात येणार नाहीयेत. आहेत त्याच गाड्या, फक्त आम्ही त्या बदलून मागितल्या. ज्या 6 महिन्याच्या प्रस्तावानंतर येतच असतात त्याच वेळेला त्या आणा असं आम्ही त्यांना म्हणालेलो आहे. बस एवढाच हा विषय आहे. मुंबई महापालिकेत आता साधारणतः 200च्या वर या भाडे तत्वावर गाड्या सुरू असतात आणि प्रत्येक 6 महिन्यानंतर किमान 25 ते 30 गाड्या ज्यांचे करार संपतात त्यांचे करार रिन्युएट करण्यासाठी म्हणून स्थायी समितीकडे येत असतात. त्यातलाच हा एक प्रस्ताव आहे. यात नवीन काही नाहीये की नवीन आम्ही विकत काही घेतलंय आणि नवीन काही केलंय, असं काहीही नाहीये. मानधन देण्याचा अधिकार आयुक्तांचा आहे अशी सावध प्रतिक्रिया महापौर रितू तावडे यांनी घेतली. तर गाड्यांची मागणी किशोरी पेडणेकरांनीच केली असा पलटवारही तावडेंनी केला. गाड्यांची मागणी विरोधी पक्षनेते किशोरी पेडणेकर यांनी केली. मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं. माझ्याच दालनामध्ये बसून सगळ्यांबरोबर किशोरी पेडणेकर यांनी मागणी केली होती की माझ्याही पाठीला फार त्रास होतो, माझी कंबर दुखते, त्यामुळे ह्या गाड्या आमच्या काढून त्या ठिकाणी, कारण ह्या सगळ्या गाड्या मुंबई महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे. तर त्याच्यामुळे आपण ही गाडी काढून दुसरी गाडीची मागणी आपण करू शकतो, हे कॉन्ट्रॅक्टच दिलेलं आहे. तर त्यामुळे त्यांनीही त्या ठिकाणी सहमती दर्शवली होती. पण मला आश्चर्य वाटतं, किशोरी पेडणेकर यांना बंगला चालतो पण यांना गाडी चालत नाही. मुंबईकरांच्या करातून गोळा होणारा पैसा शहराच्या विकासासाठी वापरला जाणार की लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांच्या व्हीआयपी गाड्यांच्या आवडीनिवडी पुरवण्यासाठी? अवघ्या 6 महिन्यात गाड्या बदलण्याचा हा हट्ट पालिका प्रशासनाकडून मान्य केला जातो की फेटाळला जातो, याकडे आता संपूर्ण मुंबईकरांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.